वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर व पनवेल तालुका यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी प्रांत कार्यालय पनवेल येथे नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या विरुद्ध घोषणांच्या माध्यमातून जाहीर निषेध नोंदवला। तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून त्यावर भाकरी बनवून ती प्रशासनाला खाऊ घातली आणि त्यांना थेट सवाल विचारण्यात आला की गोरगरीब जनतेवर जो आता अन्याय होतोय तो कधी बंद होणार। सदर आंदोलन वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड आणि वंचित बहुजन आघाडी पनवेल तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले। त्यानंतर शिष्टमंडळाने सदर मागणीचे पत्र पनवेल प्रांत अधिकारी पावन चांडक यांच्याकडे देण्यात आले। सदर प्रसंगी वंचित बहुजन आघाडी निरीक्षक सिंधुदुर्ग जिल्हा डॉक्टर सुशीम सकपाळ, पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड, उपाध्यक्ष डॉक्टर छायाताई शिरसाट, कविता वाघमारे, सतीश अहिरे, महासचिव संतोष मुजमुले, अविनाश अडागळे, सचिव राजेश रणधीरे, संघटक भागुराम भेकरे, प्रसिद्धी प्रमुख राहुल चव्हाण, प्रवक्ते कुमार मेटांगे आणि कार्यकारिणी वंचित बहुजन आघाडी पनवेल तालुका अध्यक्ष हेमंत शिंदे, महासचिव अक्षय उबाळे, प्रसिद्धी प्रमुख अभिजित कांबळे आणि कार्यकारिणी वंचित बहुजन आघाडी खारघर शहर अध्यक्ष व कार्यकारिणी नावडे शहर अध्यक्ष व कार्यकारिणी, कळंबोली शहर अध्यक्ष व कार्यकारिणी, कामोठे शहर अध्यक्ष व कार्यकारिणी, खांदा कॉलनी शहर अध्यक्ष व कार्यकारिणी, नवीन पनवेल शहर माजी पदाधिकारी पनवेल तालुका अंतर्गत उल्वे नोड अध्यक्ष व कार्यकारिणी, तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी सदर आंदोलनामध्ये आपली उपस्थिती नोंदवली। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।